हायकोर्ट लिपिक पदाच्या ऑनलाईन परीक्षेमध्ये मोठा गोंधळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांसोबत अभिजित दिपकेंचा ठिय्या. लेखी आश्वासन मिळेपर्यंत परीक्षा केंद्र सोडू नका, दिपकेंचं आवाहन. अभिजित दिपकेंसह शिष्टमंडळानं जिल्हा न्यायाधीशांची भेट घेतली. हायकोर्ट परीक्षेमधील घोळावरून दिपकेंच्या सरकारकडे 4 प्रमुख मागण्या. फेरपरीक्षेच्या लेखी आश्वासनासह टेंडर दिलेल्या कंपनीवर कारवाईची मागणी. हायकोर्ट लिपिक पदाच्या परीक्षेचा पॅसेज लीक झाल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. टायपिंगसाठी देण्यात येणारा पॅसेज आधीच व्हॉट्सअपवर व्हायरल. दिपकेंनी फोटो दाखवला. विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगर, पुणे, कल्याण, भंडारा, नांदेड आणि वाशिममध्ये विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट. हायकोर्टाच्या ऑनलाईन परीक्षा केंद्रावर सर्व्हर ठप्प, कम्प्युटर बंद असल्याच्या तक्रारी. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यानंतर राऊतांचं मोठं वक्तव्य. गोपीनाथ मुंडेंचा भाजपमध्ये छळ झाल्याचाही आरोप. गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनामध्ये आदर. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014ला आम्ही निवडणूक हारलो नसतो. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना मोठं होऊ दिलं नाही. मनोज जरांगेंचा आरोप. मराठ्यांनी शिंदेंना, अजित पवारांना तळहातावर उचललं. मला कोणतेही राजकारण करायचं नाही, जरांगेंची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक कमलेश राय यांच्याकडून वाराणसी विमानतळावर मिसफायर. सुरक्षा तपासणी दरम्यान पिस्तूलमधून अचानक गोळीबार. एका महिलेसह 2 जण जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफला एफडीएची नोटीस. पान मसाल्याच्या जाहिरातीवरून कारणे दाखवा नोटीस. अन्न आणि औषध प्रशासनानं 3ही कलाकारांकडे स्पष्टीकरण मागितलं. नालासोपाऱ्यामध्ये केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा. 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिलांचा समावेश. केकमध्ये पाल आढळल्याचा आरोप. एफडीए अधिकाऱ्यांकडून केक शॉपची तपासणी.